ते अंकुश पाटील, आभार त्यांचं. आणि चांगले क्रिकेटर पण आहेत. धन्यवाद. दिलीप आणि शत्रुघ्न अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई बोनकोडे 40+ संघाकडून ओपनर जोडी आलेली आहे. आहे ना, पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत. बॉलर विजय बेस्ट खेळाडू नवी मुंबई, ऑलराऊंडर. कितीतरी रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत बॉलिंग मध्ये, बॅटिंग मध्ये, म्हणून त्यांच्या मागे नवी मुंबई असं नाव येतं. विजय बेस्ट खेळाडू नवी मुंबई. पहिला चेंडू, राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका आणि चांगला प्रयत्न. पहिल्या चेंडूवर षटकार. इनकट बॉल झालेला होता, बॅटवर येणारा चेंडू. पंचांचा इशारा, षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्रिकेटर, व्हॉट अ क्रिकेट. चांगली बॅटिंग. पहिल्या चेंडूवर षटकार. व्हॉट अ शॉट, शत्रुघ्न शॉट ज्याला म्हणतात. एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई. क्रिकेटसाठी काय पण, फेस टू फेस जसा बॉलर तसा बॅट्समन तसा क्रिपर मागे आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू. व्हॉट अ शॉट, वन बाउन्स बाउंड्री, वन बाउन्स बाउंड्री. एक्स्ट्रा कव्हरला चौकाराबद्दल सीएम तुमचं काय म्हणणं? तर खरोखरच अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या मधोमध एक सन्माननीय लीलाधर नाईक साहेब माजी नगरसेवक इथं आलेले आहेत. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर सुरेख अशी फटकेबाजी बघता येईल ती शत्रुघ्न दळवे यांची, कारण स्क्वेअर लेग सीमारेषी पलीकडे उत्तुंग षटकार आणि आता खणखणीत एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट फटका खेळून चौकार असू. खरं अप्रतिम फटका या दिवसाजवळ. 2 चेंडू, एक षटकार, एक चौकार, 10 धावा. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला ब्लॉक होल चेंडू प्लेसमेंट केलेला बघा. शेप शॉट मध्ये जाणारा चेंडू. 1, 2 आणि मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा, 3 धावा घेतलेल्या आहेत. मिस फिल्डिंग. पंचांचा इशारा, 3 धावा. चांगला फटका. ब्लॉक होल चेंडूवर 3 धावा घेतलेल्या आहेत. मिस फिल्डिंग झालेली आहे. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा. चांगली रनिंग द बिटवीन शत्रुघ्न आणि दिलीप. चांगला फटका आहे. लॉंग ऑन ला जाणारा चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, एकच धाव. चांगली बॉलिंग विजय यांची या चेंडूवर. 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 14 धावसंख्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6-4-3-1. 5वा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन शत्रुघ्न. चांगला चेंडू मला वाटतं दिसत आहे ना. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडूचा फायदा बोनकोडे 40+ संघाला. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत नावाजलेले दोन्ही संघामध्ये चाललेला रोमांचक असा सामना. गुलाबी गरमी. चांगला फटका. लॉंग ऑनला जाणारा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरी गुलाबी गरमी, पिवळी गरमी. जबरदस्त गरमी आहे बघा. खेळाडूची जिद्द बघा, त्यांची हिंमत बघा. या भर उन्हामध्ये खेळण्याची याला बोलतात क्रिकेट. चांगला फटका. व्हॉट अ शॉट, 1 बाउन्स आणि बाउंड्री, चौकार. चांगली फलंदाजी दिलीप आणि शत्रुघ्न. ओपनर जोडी. बिनबाद धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकात 20 जास्त धावा दिलेल्या आहेत विजय यांनी. क्रिकेटमध्ये होतं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज दोन्ही संघामध्ये आहेत. कुठल्या क्षणी कोण हरेल, कोण जिंकेल सांगता येत नाही. 4 षटकांचा सामना, झटपट सामना आणि पुढच्या षटकाचं समालोचन करणार आहेत आमचे सन्माननीय आदरणीय श्री चंद्रकांत मोरेश्वर पाटील, ज्येष्ठ खेळाडू नवी मुंबई कोपरखेडा 40+ संघाकडून. आभार देवदास भाऊ. तर डीजे खरोखरच आपला सुरेख आवाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटकडून येतात ते उमेश. तर पहिल्या षटकात 20 धावा फटकारत विजय यांच्या. सुरेख फटकेबाजी शत्रुघ्न व दिलीप यांची.
कारण शेवटच्या चेंडूवर बघितलं आपण एक खणखणी जसं लॉंग ऑफच्या दिशेने चौकार फटकावला गेला होता. तर आता वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं चेंडू घेऊन येत आहेत. उमेश यांचा पहिला चेंडू शत्रुघ्न यांच्यासाठी. आकुट टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने फटकावला बघायचा आहे. सीमारेषा ओलांडून की चौकार, खणखणीत चौकार पॉईंटच्या दिशेने फटकावलाय. आणि अशा प्रकारे सुरेख फटकेबाजी होताना काही आकुट टप्प्याचा चेंडू जाताना दिसतोय. कदाचित उमेश यांना टप्पा सापडलेला नाही. दरम्यान दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सुरेख फटकेबाजी होताना दिसतोय. आता मात्र सुरेख चेंडूवर सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने फटकावला. एकच धाव मिळण्याची शक्यता दिसते. सुरेख क्षेत्ररक्षण तिथं विजय भगत यांचा. आणि थेट चेंडू फेक गोलंदाजाकडे एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही शत्रू यांना. संघाची धावसंख्या पोचते ती 25 वर. बिनबाद 25. सुरेख सलामी केवळ 9 चेंडूमध्ये, 8 चेंडूमध्ये. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, जलदगतीचा, काहीसा गुडलेन स्पॉटवर टाकलेला लेन बॉल ज्याला आपण म्हणू शकतो. तोच टप्पा घेतल्यानंतर किंचितची उसळी घेतोय. पुढची कामगिरी अर्थातच स्वतः करणारे महेंद्र पाटील बजावतात. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. आणि ते पदलाली ते दाखले फटका खेळलाय. सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने बरोबर क्षेत्ररक्षकाच्या काहीस 5-10 फूट अगोदर टप्पा चेंडू घेतोय आणि उसळी घेतोय. डोक्यावरून क्षेत्ररक्षकाचा चेंडू जातोय. खणखणीत चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार. पहिल्या षटकात 2 चौकार आले होते आणि 1 षटकार आला होता, जेणेकरून 20 धावा झाल्या होत्या. आणि या षटकात आता 2 चौकार आले. धावसंख्या होती ती 29. सुरेख फटकेबाजी दिलीप यांची. आणि ते मात्र काहीसा गोलंदाजचा पाय घसरलाय, परंतु चेंडू फळीची बाहेरकडे घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातो. पंचांचा 1 धावेचा घोषितचा इशारा येतोय. आणि अशा प्रकारे धावसंख्या होती ते 30 बिनबाद 30. 3 धावांची सलामी करताना एक शेवटचा चेंडू घेऊन येतील या षटकातील. एक अजय पाटील यांचं गुणलेखन आम्हाला सोपं करतं समालोचन करण्यासाठी. सुरेख गुणलेखन. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात घेऊन येतील उमेश. सामना करतील दिलीप. एक धावेवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वर. अशा प्रकारे दुसरं षटक संपतंय. सुरेख फटकेबाजी पहिल्या षटकात 20 आणि या षटकात 11. अशा एकूण 15.5 धावसंख्या फटकडत यशस्वी ठरले. 4 षटकांचा सामना नक्कीच मोठी धावसंख्या यजमानांचा संघ रचेल असं दिसतंय. बघूया येणारे 2 षटकात म्हणजे 12 चेंडूतच कुठपर्यंत मजल मारतायत. मला तरी वाटतं गोलंदाजच्या बोलावर दिसत आहेत शशिकांत तळेगावकर. आणि तत्पूर्वी मी आमंत्रित करतो एक उत्कृष्ट समालोचक ज्यांचं सुरेख असं गायनामध्ये देखील एक आवाज, सुरेख आवाज आहे, देवीदास मडवे. अर्थातच डीजे त्याने एक भावगीत होऊ द्या देवीदास भाऊ, थोडक्यात एक होऊ द्या. धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 31. 2 षटक पूर्ण झालेले आणि 3रं षटक टाकण्यासाठी येत आहेत निशिकांत. बेस्ट खेळाडू नवी मुंबई क्रिकेटसाठी काय पण एक आधारस्तंभ जोगाव 40+ संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी येत. सामना करणार आहेत दिलीप. विकेट किपर आहेत महेंद्र. एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई, स्वतः कर्णधार क्रिकेटसाठी काय पण असे आधारस्तंभ जोगाव 40+ संघाचे आणि बोनकोरा 40+ संघाचे बॅट्समन. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू, सरळ घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव. 1 धावेने धावसंख्या झालेली आहे 32. चांगले गुणलेखक आहेत, चांगले लाईव्ह यूट्यूबवर ऑपरेटर क्लिअरिटी एकदम जबरदस्त आहे या यूट्यूब चॅनलची. किक लाईन जबरदस्त आयोजन आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू
लॉंगला जाणारा चेंडू, या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव, चांगली फिल्डिंग केलेली आहे. आता वन मंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडळ आणि 40+ बोनकोडे यांचं हे सुंदर असं आयोजन. स्वर्गीय गणपत शेठ फकीरजी नाईक साहेब हे मैदान. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, उत्तुंग असा फटका, घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 34 बिनबाद. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत निशिकांत. बघा, बोनकोडे गावाची ओळख, चांगले कलाकार आणि चांगले खेळाडू या गावामध्ये आहेत. आणि धार्मिक असं परंपरेचं गाव, नेत्यांचं गाव, ही ओळख आणि विठोबाचं मंदिर या गावामध्ये आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, अशी ओळख या गावाची. ज्या गावाला बोलतात नेत्यांचं गाव. चांगले चांगले नेते, समाज सेवक, नगरसेवक, मंत्री, आमदार, खासदार या गावामध्ये आहेत. अशी ओळख या गावाची. आणि सुंदर असं आयोजन. आजचा शेवटचा दिवस आणि बाद झालेले आहेत. रनआउट आणि चेंडू पूर्ण झाले आहेत. निशिकांतचे किती चेंडू? 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 35. 13 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. दिलीप, राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, 35 सलासम. चांगला ब्लॉक होल चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. क्रिकेटचे गुरु आहेत सर्व इथे, क्रिकेटचे मास्टर इथे खेळताना दिसणार आहेत तुम्हाला. तसाच चेंडू निशिकांत यांनी टाकला आणि शत्रू यांना काय समजलं. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, फुलटो चेंडू. बघा, जसा बॉलर्स तसा बॅट्समन. फुलटो चेंडूचा फायदा शत्रुघ्न यांनी घेतलेला. बघा, फुलटो चेंडू कसा मारायचा, या प्रत्येक खेळाडूने याची शिकवण घ्यावी, कारण सर्व मास्टर खेळाडू आहेत, क्रिकेटचे गुरु, ज्यांना क्रिकेटची माहिती आहे. आणि षटक संपलेलं आहे. 3 षटक झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 41. चांगला फटका, शेवटच्या चेंडूवर षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. आणि चौथ्या षटकाचं, फायनल षटकाचं समालोचन करणार आहेत आमचे आदरणीय श्री चंद्रकांत मोरेश्वर पाटील, बेस्ट कॉमेंटेटर, नवी मुंबई. आभार देवदास भाऊ. तर आपण बघितलं की पहिला 5वा जो चेंडू होता, अप्रतिम चेंडू, पूर्णपणे यॉर्कर पद्धतीचा. परंतु तसाच यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी काहीसा थोडासा चुकला फटका, चेंडू टाकण्यासाठी चुकले निशिकांत भाऊ. तर फुलटॉस गेला, लोअर फुलटॉस आपण ज्याला म्हणू शकतो. शत्रुघ्न यांनी पुरेपूर फायदा घेतला. मिड विकेटला षटकार, उत्तुंग षटकार फटकावलेला आहे. आणि धावसंख्या 21. प्रदीप वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन येतात प्रदीप. आणि फुलटॉस मध्ये चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने, उत्तुंग फटका, षटकार. आपण षटकार म्हणू शकतो. मागच्या षटकात एक शेवटच्या चेंडूवर षटकार आणि ह्या चेंडूवर बाबू. सुरेख फटका बाबू तांडेल यांनी फटकावलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मधोमध उत्तुंग षटकार काव कॉर्नरच्या दिशेने. आणि सुरेख चेंडू, अप्रतिम. प्रदीप यांचा चेंडू पुनरागमन करताना दिसत आहे. धावसंख्या 47. 50शी गाड्याला काहीशा धावाच कमी, 3च धावा कमी आहेत. बघूया, नक्कीच अर्धशतक धाव पलकावर लावण्याची मानस दिसतोय तो यजमानांचा. दरम्यान प्रदीप यांचा पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काही चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. मैदानावर सुरक्षित चेंडू आदळतोय. बाबू यांना म्हणावं तसं फटकावता आलेलं नाही. हा आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूल आणि क्षेत्ररक्षक आणि चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न काहीसा झालेला दिसत नाही. धावसंख्या 48. डावातील 3 चेंडू बाकी. या 3 चेंडूमध्ये नक्कीच 2 धावा तर होतीलच, कारण 48, 1 बाद 48 आणि 35 धावांची सलामी, सुरेख सलामी दिली. शत्रुघ्न यांची साथ
उत्कृष्टरित्या साथ दिली होती. ती 13 धावांची त्यांची भागीदारीमध्ये वाटा होता दिलीप यांचा. आणि ते पायचीची दाद मागताना ती दाद फेटाळून लावलेले घोषितचा धाव येतोय. चेंडू पहिले चेंडू लागलं होतं का आणि एक धावेबरोबर संघाची धावसंख्या 49. 2 चेंडू शिल्लक धावातील. सुरेख गोलंदाजी करताना नक्कीच पहिल्या चेंडूवर एक षटकार गेला, परंतु नक्कीच पुनरागमन करताना पुढे सरसावत फटकावते पदल आली ते स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या बाजूने चेंडू घरांगळत जाताना दिसतोय आणि ते मात्र चेंडू फेक आणि धावचीत बाद. बाबू हे धावचीत बाद होतात. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 2 बाद 49 झालेल्या. अर्धशतक धाव पलकावर लागलेला आहे. दुसरी धाव करताना माफ करा, दुसरी धाव करताना बाद झालेले आहेत. एकच चेंडू शिल्लक शेवटचा. एक घोषित मध्ये गेली होती महेंद्र भाऊ, पायाला लागून एक घोषित गेली होती तेव्हा 49 झाल्या. ही 50वी झाली. 48 बाद झालं अगोदर होत्या षटकार आणि नंतर. धावसंख्या 50 धाव पलकार लागते 2 गड्यांच्या मध्ये. शेवटचा चेंडू घेतील प्रदीप. डावातील शेवटचा चेंडू आणि फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव घोषितचा इशारा येतोय. 51 धावा झालेल्या निर्धारित 4 षटकांमध्ये नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अधिक 40 संघ भोनकोडे यजमानांचा संघ आपल्या 24 चेंडूमध्ये सुरेख अशी धावसंख्या 51 धाव पटकावलेल्या आहे आणि 50 धावांचं 52 धावांचं लक्ष ठेवलं. त्या अधिक 40 संघ जुगाव समोर. तर ते कशा प्रकारे पेलतात बघायचं आणि 51 धावांचं संरक्षण कशा प्रकारे बोनकोडे संघ यजमानांचा संघ करतोय ते बघायचं आहे. येणारी 4 षटकं आपल्याला दिसतीलच. उन्हाची काहिली वाढत जाताना दिसते आणि या भर उन्हामध्ये खेळताना दिसतोय आपण. आपणा सगळ्यांना विनंती असेल का आपण आपल्या शरीरामध्ये पाण्याचा मारा सतत ठेवा, जेणेकरून आपल्या पायामध्ये गोळा येणार नाही, क्रॅम्प येणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा भर आपण पिण्यावर देऊया. आणि आयोजकांचं खरोखरच आयोजकांनी कलिंगड जे ठेवलेले आहेत ते त्याच्या माध्यमातून देखील आपण पाण्याचा शरीरामध्ये भरणा होऊ शकतो. तर आपण जास्तीत जास्त कलिंगड जास्तीत जास्त पाणी पित राहा. या उन्हामध्ये खेळणाऱ्या भाऊंसाठी नक्कीच आपणा सर्वांना माहीत तर असेलच, परंतु खेळण्याच्या कधी कधी जर आपल्याला वाटतं की त्रास होईल पोटासाठी तर त्रास एवढा काय म्हणता होणार नाही, पण पाण्याचा मारा नक्कीच आपल्या शरीरामध्ये आपण ठेवूया. धाव संख्या 52. 13च्या धाव संख्येच्या सरासरी धावा फटकाव्या लागतील जुगावच्या फलंदाजांना आणि ती फटकावण्याची क्षमता त्यांच्या मनगडामध्ये नक्कीच आहे. परंतु बोनकोडे संघ यांच्याकडे नावाजलेले गोलंदाज उत्कृष्ट शतरक्षक आहेत. नक्कीच हा सामना प्रेक्षकांना चुरशीचा बघायला मिळेल. एक सुरेख खेळी, उपयुक्त अशी खेळी शत्रुघ्न दळवी यांची नाबाद खेळी. आमच्याकडून लेखक अजय पाटील आम्हाला सांगतात की शत्रुघ्न दळवी यांनी 11 चेंडूमध्ये 28 धावांची सुरेख अप्रतिम खेळी अशी खेळलेली आहे. जवळजवळ 260च्या सरासरी धावसंख्या फटकावलेली आहे. अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी म्हणता येईल. बघूया परंतु 51 धावांचं संरक्षण कशा प्रकारे करतात आणि 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे गाठतात. तर जुगाव संघाचे फलंदाज येणारे 24 चेंडूत 52 धावांची आवश्यकता. जुगाव संघ आपणास विनंती असेल कृपया फलंदाज आपण लगेचच पाठवायचे आहेत. तर स्वतः कर्णधार आघाडीवर येताना त्यांच्यासोबत प्रदीप व महेंद्र अशी स्वतः आघाडीवर कर्णधार येताना
डोलारा आपल्या खांद्यावर घेतात आणि बघूया आपल्या संघाला विजेतेपद मिळवून द्या का दुसऱ्या फेरीतला सामना 52 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी महेंद्र व प्रदीप या देवीदास भाऊ आपण सुरेख असा आपला आवाज प्रेक्षकांना जाऊ द्या या बघा सीएम गुणलेखक किती चांगले आहेत, ज्युनियर आहेत. एवढे चांगले गुणलेखक, त्यांचा आभार करणं आपलं कर्तव्य आहे. एवढे गुणलेखक, चांगले गुणलेखक. अंकुश पाटील फ्रॉम कोल्हापूर, त्यांचं गाव आहे. स्वतः ग्रॅज्युएट आहेत ते आणि चांगली रायटिंग त्यांची. एवढे सुंदर असं गुणलेखक भेटणं आपलं भाग्य आहे. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. आणि चांगलं यूट्यूबवर चांगलं प्रेक्षणीय असं यूट्यूब आपल्याला क्लिअरिटी, सर्वात चांगली क्लिअरिटी इथे दिसत आहे. सुंदर असं लाईव्ह आहे आणि सुंदर असं ग्राउंड आणि सुंदर असं आयोजन. वन मंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडळ आणि 40+ बोनकोडे. तर देवदास भाऊ आपण अक्षरावरून एक इथे वाच्यता केली की ज्याचं अक्षर सुंदर असतं ती व्यक्ती देखील सुंदर असते. सुंदर म्हणजे वागण्या वगैरे करायचं, कारण ज्या अक्षरावरून देखील ओळख करता येते बऱ्याचशा व्यक्तिमत्वाची. तरी आपण ग्रॅज्युएशन आहे त्यांचं अंकुश पाटील आणि तसंच त्यांची हँडरायटिंग आणि तसंच ते बरोबर धावसंख्या लिहिताना बरोबर त्यांचं लक्ष असतं. एक चाणक्य असे ज्युनियर अंकुश पाटील. धन्यवाद. त्यांचं पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत किरण. चांगली बॉलिंग. नाही किरण नाही, किरण चांगली बॉलिंग. पहिल्या चेंडूवर 1 धाव दिलेली आहे. चांगली बॅटिंग पण केली त्यांनी. 1 चौकार 1 षटकाराने सामना जिंकून दिला बोनकोडे 40+ संघाला. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला उतुंग असा फटका, शेप शॉट मध्ये जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. 3 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. पावणे 40+ वर्सेस बोनकोडे 40+ याच्यामध्ये सामना झाला. त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग किरण यांनी केली. षटकार शेवटच्या षटकामध्ये षटकार मारून मॅच जिंकून दिलेली होती. आणि 2011चा वर्ल्ड कप आपल्याला आठवला. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू, जास्त ऑफ साईडला जाणारा चेंडू. चांगली विकेट किपिंग भालचंद्र दलवे, बोनकोडे 40+ संघाचे आधारस्तंभ. चांगली विकेट किपिंग आणि स्वतः कर्णधार. जोपर्यंत भालचंद्र दलवी बोनकोडा 40+ संघाचे आधारस्तंभ. चांगली विकेट किपिंग. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. ऑफ लॉंगला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. चेंडू पूर्ण झालेले आहेत. 3 धावसंख्या झालेली आहे. 5 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. आणि आता बॅटिंगसाठी आलेले आहेत महेंद्र. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन किरण महेंद्र. चांगला फटका, चांगली बॉलिंग. लॉंगला जाणारा चेंडू. या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट ऑफ फिल्डिंग, वॉट ऑफ फिल्डिंग. शत्रुघ्न यांची क्रिकेटसाठी काय पण. बोनकोडे 40+ स्वतः कर्णधार. 6 धावा झालेले आहेत. 5वा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, कव्हर पॉइंटला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 7. बिनबाद 7 अशी धावसंख्या. चांगली बॉलिंग किरण यांची. चांगली बॉलिंग आणि बॅटिंग पण चांगली करतात ते. अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई किरण. शेवटचा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला उतुंग असा फटका आणि झेल गेलेला आहे शत्रुघ्न यांच्याकडे. एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बॉलर्स शत्रुघ्न. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. अष्टपैलू खेळाडू आणि चांगला फलंदाज बाद केलेला आहे त्यांनी आणि बाद झालेले आहेत महेंद्र. धावसंख्या, चांगली बॉलिंग. 7च धावा मला वाटतं दिलेल्या आहेत.
13च्या सरासरीने धावसंख्या काढायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. जुगाव 40+ संघाला आणि पुढच्या षटकाचा दुसऱ्या षटकाचं समालोचन करण्यात आमचे आदरणीय श्री चंद्रकांत मोरेश्वर पाटील, बेस्ट कॉमेंटेटर नवी मुंबई. तर काहीशी संत सुरुवात पहिल्या षटकात 52 धावांचं लक्ष्याचं पाठला करताना 1-7 अशी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजेच 15च्या सरासरी धावसंख्या इथे फटकावी लागेल. अधिक 40 चेंडू जुगावच्या संघाच्या फलंदाजांना प्रदीप व बिरजू यांना आता चाललेले बिरजू वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं खेळ खेळत होते ते बाबू. सुरेख षटक टाकलं होतं पहिलं ते किरणनी. मागच्या सामन्यात किरण यांची भरीव फलंदाजीच्या जोरावर सामना एखादी जिंकला होता. तर बघूया ह्या सामन्यात सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. फुलटॉस पर्यंत चेंडू बघायचा, इनसाइड आउट खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारशी पकडे खणखणीत चौकार. सुरेख फटका. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. एका गड्याच्या मोबदल्यात 11. या चौकाराबद्दल देवीदास भाऊ. बघा फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स बाउंड्री. कसा मारायचा फटका हा असा. चांगले फलंदाज आहेत बिरजू नाही प्रदीप, सॉरी प्रदीप. जबरदस्त बॅटिंग, चांगला फटका सीएम. तर बाबू यांचा पहिलाच चेंडू दुसऱ्या षटकातील फुलटॉस गेला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला. आम्ही इथं कलिंगड समाचार घेत आहोत. यजमानांची चोख व्यवस्था इथे यजमानांनी केलेली आहे. कलिंगड पुरवलेला आहे आमच्यासाठी. मैदानावर खरपूस समाचार घेताना प्रदीप आणि मंचावर कलिंगड समाचार घेताना धावसंख्या 11. आणि पुन्हा एकदा फटकाला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल होतोय का बघायचंय. आणि चेंडूने उडी घेतली हातातून किरण यांच्या. धावसंख्या इकडे पुढे शकते. धावसंख्या 12. 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजीला अप्रतिम क्षेत्ररक्षणाची जोड मिळाली तर काही घडू शकतो, परंतु इथं चेंडूने उडी घेतली किरण भाऊ यांच्या हातातून. आणि ते पुन्हा एकदा उडी घेतो चेंडू हातातून. 1 धाव मिळते. 13 धावांवर धावसंख्या सरकते. एकेरी दुहेरी धावांनी जमणार नाही. येणाऱ्या 15 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 39. फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. या षटकात आतापर्यंत 6 आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. आणि सुरेख फटका, परंतु बघायचा कव्हरच्या दिशेने फटकावला चेंडू. एकच धाव मिळेल असं वाटतं. सुरेख क्षेत्ररक्षण सीमारेषेवर स्वीकार कव्हरला. 2 धाव पूर्ण होतात का बघायचं. तिसरी धाव घेताना हा ना करता करता बघायचं. पंचांनी नाबाद ठरवलेल्या 2 धावा. नक्कीच सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचं प्रदीप व बिरजू यांचं. या 2 धावावर संघाची धावसंख्या पोहोचते 15वर. एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावांचं लक्ष्याचं पाठला करताना 1 षटक व 4 चेंडूच्या समाप्तीत येणाऱ्या 14 चेंडूत म्हणजे 2 षटक व 2 चेंडू नंतर धावा हव्या असतील त्या 37. नक्कीच जर एखादा चौकार येतो तर सामना समीप येऊ शकतो, परंतु गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज बाबू. सुरेख चेंडू. चेंडूफळीची वरील कड घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव बरोबर संघाची धावसंख्या 16 होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या 13 चेंडूत धावा हव्या असतील त्या 36. 52 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 1 षटक व 5 चेंडूच्या समाप्ती तर धावसंख्या 1-16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रदीप. आणि आलाय फटका. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे केले पलीकडं खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 1/20 अशी सुरेख धावसंख्या म्हणता येईल. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 16 धावांच्या सरासरी करायची आहेत. परंतु हे षटक जे तिसरं षटक येईल ते अतिमहत्त्वाचं असेल. ह्या षटकाच्या कदाचित निर्णय
लागण्याची शक्यता दिसते, कारण हा ए षटक जे महत्त्वाचं आहे, कमीत कमी धावांचं जर गेलं तर नक्कीच मोनकोळे संघ वरचढ ठरू शकतो. परंतु तेवढे ताकदीचे फलंदाज प्रदीप व बघतो आपण बिरजू इथे खेळताना दिसत आहेत. आणि तिसरं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक षटक तिसरं घेऊन येत आहेत शत्रुघ्न दळवी. तत्पूर्वी मी आवडते उत्कृष्ट समालोचक देविदास मडवी यांना या आपण. धन्यवाद. 2 षटकं संपलेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 20. बघा पहिल्या षटकात बोनकोडे संघाची धावसंख्या 20 होती. आता या 2 षटकामध्ये 20 धावा आहेत जुगाव 40+ संघाच्या. तर भरपूर यांना बॅटिंग करायला लागेल, प्रत्येक चेंडू सीमा पार करायला लागेल तरच सामना जुगाव 40+ संघ जिंकेल. नाहीतर 1 आणि 2 धावेने हा सामना तुम्ही जिंकू शकत नाही. प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमा पार करायला लागेल, कारण तसा ॲव्हरेज ठेवलेला आहे बोनकोडे 40+ संघाने तुमच्या समोर. 16 धावसंख्येचा ॲव्हरेज आहे प्रत्येक ओव्हरला, मोठा असा ॲव्हरेज आहे. पण राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन शत्रुघ्न, चांगला चेंडू आणि खराब थ्रो केलेला आहे, तरी पण तो पकडण्याचा प्रयत्न केला आहे शत्रुघ्न यांनी. चांगली विकेट किपिंग भालचंद्र यांची आहे. दलवी बोनकोडे 40+ संघाचे एक आधारस्तंभ, ज्यांनी बोनकोडा संघ 40+ संघ बनवला आणि याच्या पुढे बनणार, बांधून ठेवलेला आहे. सर्व खेळाडूंना ते बरोबर अटेंड करत आहेत. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, उत्तुंग गेलेला फटका, पण आणि झेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा भरपूर असा प्रयत्न, पण क्रिकेटमध्ये होतं, कॅच सुटत असते. चांगल्या चांगल्या खेळाडूमध्ये कॅच सुटत असते. बघा शत्रुघ्न हा बेस्ट फिल्डर आहे, पण क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. आणि तशी चांगली बॉलिंग आहे, एकच धाव दिलेली आहे. कुठे षटकार आणि कुठे चौकार लागलेला आहे. 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत, 22 धावा झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 30 धावा, मोठं असं आव्हान आहे जुगाव संघासमोर. प्रत्येक चेंडूवर 3 धावा काढायच्या आहेत. 3 धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत प्रत्येक चेंडूवर, तेव्हा तुम्ही सामना हा जिंकणार. आणि प्रत्येक चेंडू हा सीमा पार करायला लागेल, कारण समोर बोनकोडा 40+ संघ आहे. चांगले बॉलर्स आहेत त्यांच्याकडे, चांगले फिल्डर्स आहेत आणि चांगले विकेट किपर आहेत. तसेच जुगाव संघाच्या बाजूने चांगले फलंदाज आहेत. कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. कुठल्या क्षणी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे दोन्ही बाजूनी, कारण दोन्ही संघ नावाजलेले आहेत. नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत सामना 2025, वनमंत्री चषक 2025, ग्रामस्थ मंडल आणि 40+ बोनकोडे. जबरदस्त आयोजन, रंगीबेरंगी आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन. गुलाबी गरमी मध्ये चाललेला रोमांचक असा सामना. चांगली बॉलिंग टाकताना दिसत आहे शत्रुघ्न. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. तिसरा चेंडू, चांगला ब्लॉक होल चेंडू. व्हॉट अ किपिंग, सरळ कीपरच्या हातामध्ये. चांगली किपिंग भालचंद्र दलवी यांची. बेस्ट खेळाडू नाही मुंबई, चांगले बॉलर्स पण आहेत, ते चांगले बॅट्समन पण आहेत. भालचंद्र दलवी एक आधारस्तंभ बोनकोडा 40+ संघाकडून एक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. चौथा चेंडू, चांगली बॉलिंग शत्रुघ्न यांची. निर्धाव चेंडू, चांगली विकेट किपिंग करताना दिसत आहे. निर्धाव चेंडू त्यांच्यामुळेच निघाला. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. स्लो चेंडू, फसवा चेंडू, टप्पा पडताना सरळ गोल गोल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव. 8 चेंडू 30 धावा. 8 चेंडू आणि 30 धावा. मोठा असं आव्हान जुगाव 40+ संघासमोर, पण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. 5वा चेंडू, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथं केलेलं आहे कैलास यांनी. एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई कैलास. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा घेतलेल्या आहेत धावून. 2 आणि 1 धावेने हा सामना तुम्ही
24 रन्स झालेले आहेत. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, फायनल चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू, पंचांचा इशारा. घोषित अशी एक धाव. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 25. 5च धावा दिलेल्या आहेत. चांगली बॉलिंग शत्रुघ्न यांची, चांगली बॅटिंग पण असते, चांगली फिल्डिंग पण असते त्यांची. षटक संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 25 आणि 6 चेंडू, 27 धावा. जुगा 40+ संघाला करो या मरो, हरो या जितो, मारो चौकार षटकार. असा हा सामना आता इथे बघायला भेटणार. शेवटच्या षटकातील समालोचन करणार आहेत सीएम पाटील. आभार देवदास भाऊ. तर खूपच संत फलंदाजी करताना, कारण 18 चेंडूमध्ये केवळ 25 धावा फटकण्यात यश आले आणि आता येणाऱ्या 6 चेंडूत 27 धावा फटकावायच्या. तर त्या नक्कीच ती क्षमता प्रदीप व बिरजू यांच्या मनगडामध्ये आहे, परंतु तेवढे ताकदीचे गोलंदाज कैलाश त्यांच्या समोर असतील बहुतेक. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाणीचं अंतिम षटक कैलाश. 6 चेंडू 27 धावा. पुढे सरसावत फटकावलाय. स्क्वेअर लेग, मिडल विकेटच्या हातात चेंडू जातोय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाही तिथे. बाळा यांनी अप्रतिम टिपलेला आहे आणि तंबूची वाट दाखवली प्रदीप यांना. सलामीची जोडी तर आता तंबूत परतलेली आहे. येणाऱ्या 5 चेंडू धाव्या हव्या असतील त्या 27. सुरेख फटका होता, परंतु त्याहून अप्रतिम क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग सीमारेषेवर बाळा यांचं. मनोज म्हात्रे. तर पेशाने असणारे मनोज म्हात्रे. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. काय पुढचा चेंडू आणि नकारात्मक चेंडूची दाद मागतात. ती दाद फेटाळून लावलेली आहे पंचांनी. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. 4 चेंडू 27 धावा. कारण सामना आतून निसटलेला आहे. सुरेख एसटी रक्षण तिथं भालचंद्र दळवी यांचं यष्टीचित करण्याचा प्रयत्न. ती दात फेटाळून लावले पंचांनी. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. सुरेख गोलंदाजी. या तिन्ही चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही. आता मात्र फुलटॉस मध्ये पुरेपूर खरपूस समाचार घेताना उत्तुंग षटकार. फारच उशीर झालेला आहे. धावसंख्या 31. असे षटकार दुसऱ्या तिसऱ्या षटकार जर आले असते तर काहीसा परिणाम वेगळा दिसून आला असता, परंतु आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 21 धावांची आवश्यकता. दोन बाद 31. स्क्वेअर लेग सिस्टम फटका चेंडू धाव घेण्याचा काही प्रयत्न करत नाहीत. केवळ औपचारिकता शिल्लक. या गोपी भाऊ या बाकी मजेत एकदम ना. चला या. औपचारिकता शिल्लक. शेवटचा चेंडू खेळतील कैलाश, सामना करतील मनोज भाऊ. एक षटकार येऊ द्या आणि हुकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. मनपूर्वक अभिनंदन. बोनकोडे अधिक 40 संघ आपला यजमानांचा संघ. आता होणारा सामना कदाचित जे पहिला अनाऊन्स नाही केलेला, पहिला कदाचित पोचलेले असतील असं कदाचित. तेच अधिक 40 संघ कोपरी आणि अधिक 40 संघ वाशीगाव आपणास विनंती कर्णधार की नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण यायचं आहे.